संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा असंवेदनशीलपणा समोर आलाय। संजय शिरसाटांनी उपोषणकर्त्यांना थेट घरी बोलावून त्यांना ज्यूस पाजलाय। शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी कन्नडमध्ये 10 ऑक्टोबर पासून संदीप सेठींचं उपोषण सुरू होतं। पालकमंत्र्यांच्या बिझी शेड्यूलमुळे त्यांना कन्नडला येणं शक्य नसल्याचं उपोषणकर्त्यांचं संभाजीनगरला पालकमंत्र्यांच्या घरी आणा असा निरोप देण्यात आला। त्यानंतर उपोषणकर्त्याला संभाजीनगर शहरातील पालकमंत्र्यांच्या घरी आणून उपोषण सोडलं। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर असंवेदनशील पालकमंत्री आहेत असा आरोप होतोय। त्याच संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। मी गेलो असतो किंवा तो इकडे आला, काय कुणाच्या पोटात दुखण्याचं काय कारण आहे? उपोषणकर्त्याचा माझा संवाद हा चालू होता। मी त्याच्याशी बोलत होतो, माझा तहसीलदार बोलत होते, माझे कलेक्टर बोलत होते आणि त्याचा आग्रह होता की मला साहेबांशी भेटायचं। उपोषण तिथंच सोडणार होता, परंतु तो म्हणे मला साहेबांशी भेटायचं। तो मला भेटायला आला। काय त्याच्यात वाईट काय झालं? माझ्याकडे वेळ नव्हता। मी संध्याकाळी 6 वाजता मुंबईला आलो होतो। मला मी जाऊ शकत नव्हतो। आता मी 6 वाजता जर आलो तर मला घरी आल्यानंतर इथून जायचं, तर त्यापूर्वी ते म्हणले की आम्ही तिथे येतो। म्हणलं या, वेलकम, त्यांचं स्वागत आहे। काय गैर आहे त्याच्यात? म्हणून याचं काहीतरी भाऊ करणं हे मला नाही आवडत आहे। कशासाठी करता भाऊ? अहो, त्यांनी विश्वास दाखवला पालकमंत्र्यावर, ही मोठी घटना आहे। आजपर्यंत तिथे असं होतं का? त्यांनी विश्वास दाखवला बिचाऱ्याने। आम्ही त्याला त्याच भावनेने, त्याचं आपुलकीने त्याचं स्वागत केलं। म्हणून याच्यासाठी काहीतरी बाबा पालकमंत्री काही वेगळ्या मूडमध्ये, राजेशाहीच्या मूडमध्ये, असं समजायचं काहीच कारण नाही। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।